हं, आणि आता बघा, 13 कोट ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. त्याच्यात जवळजवळ 3.5-4 कोट ही मराठा समाज आहे. हं. आणि त्यात कुणबी समाज वेगळा. आता बघा, विदर्भात याला काही जास्त महत्व नाहीये, कारण विदर्भात मराठा समाजाचे 90-95% लोक हे कुणबी आहेत. हो. कोकणात पण कुणबी समाज हा प्रबळ आहे. आता मराठवाड्याचा हा प्रश्न आहे आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातला. तर ह्याच्यात कसं आहे, ह्याच्यात इकॉनॉमिक डिस्ट्रेस हा मोठा फॅक्टर आहे. हं. आणि तो त्याला सरकारला खूप पुढे जावं लागेल. नुसतं असं स्टॉप गॅप करून. आणि सरकारला काय माझं म्हणणं आहे, की तुम्ही जरांगे पाटलांबरोबर चर्चा तर करत राहायला पाहिजे होतं. हं. जर त्यांनी आंदोलन केलं तरच तुम्ही चर्चेला जाता. त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्या. त्यांचं ऐका. गरजवंत मराठ्यांचं जे म्हणतायत, अल्पभूधारक हो. लोकांचं जे म्हणतायत, त्यांना ऐकून तर घ्या तुम्ही. दरवेळेस असं त्यांनी आंदोलन करायचं, तुम्ही लोकांना पाठवायचं, काहीतरी आश्वासन द्यायचं, हो. GR काढायचा, पुढे काहीच होत नाही. हो. त्यामुळे काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल आणि मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात स्वतःहून काहीतरी करावं लागणार आहे. दुसऱ्या लोकांना पाठवून नाही, एखाद्या स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेट घेणं किंवा डेलिगेशनला त्यांच्याकडे बोलवणं हं. आणि त्यांना नीट समजून सांगणं आणि घटना दुरुस्तीसाठी केंद्र सरकारला सांगणं, हाच आता पर्याय आहे.